लेखी उत्तर कसं येतं त्यावर मग आपण निर्णय घ्यायचा. आमची मानसिकता पण आंदोलनाची पूर्ण आहे. जीव गेला तरी 72. 16 पासून पाणी त्याग आणि मग समोरचं आंदोलन चालू. तर ह्या सगळ्या गोष्टीवर कसं उत्तर येतं, कसं लेखी उत्तर येतं त्यावर समोर ठरवू. सरकार वेळ कालूपणा करते. आता असं म्हणण्यापेक्षा त्यांना कशा पद्धतीनं घेऊन जायचं आहे. कसं आहे, आम्ही अनेक प्रयत्न केला का आजही मला एक मेसेज आला आर्वीचा. त्यानं 1 वाजता आत्महत्या केली शेतकऱ्यानं, कारण वसुलीचा तगादा होता आणि बँकेच्या वसुलीच्या तगाद्यानं त्यानं आत्महत्या केली. तर हे उघड्या डोळ्यानं सरकारला दिसत नाही म्हणून आपण अन्नत्याग करून आंदोलन करायचं ठरवून त्यांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. आता कोणी मरू नये, विमानातले लोक अपघात होऊन मरण पावले त्याच्याबद्दल सहानुभूती आमची आहे. काल नयनानं सांगितलं त्याप्रमाणे आत्महत्या ही त्याच्यापेक्षा जास्त होतं आणि रोज होतं. त्याची सहानुभूती जेवढी विमानात मरणाऱ्यांची आहे तेवढी सरकारला असली पाहिजे, एवढं साधारण विषय आहे. तर तो सरकारच्या कसं समजतं नाही समजत तो त्यांचा प्रश्न. आज काही तोडगा निघण्याची शक्यता तुम्हाला वाटते काय? आज उद्योगपती येणार आहेत. आता उदय सावंतजी पण येत आहे. ते वाटते 1-2 वाजेपर्यंत पोहोचून इथे अधिक काय चर्चा होईल. काल बावनकुळेजीनं जे सांगितलं त्या सगळ्या संदर्भात लेखीपत्र आणि हे सगळ्या विषय घेऊन समोर आपण कार्यकर्त्याच्या समोर ठेवू आणि मग निर्णय घेऊ. पण जोपर्यंत तुम्हाला ठोस लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत तुम्ही आंदोलनावर ठाम आहात अशी भूमिका आहे. आखरी सगळ्या गोष्टीचा विचार करून कसा काय निर्णय कसं समोर जायचं आपण. कारण कार्यकर्त्याचं काय मत आहे किंवा पाठिंबा देणाऱ्यांचं काय मत आहे ते पण आपण विश्वासात घेतलं पाहिजे. उद्याचा महाराष्ट्र बंदचं आव्हान काही संघटनांनी केलं होतं. राजू त्या शेट्टी संघटना म्हणजे आपली सगळे मिळूनच केलं होतं, सगळ्या शेतकरी संघटना. तर त्या संदर्भात आपण फोन करतो आहे आणि त्यांचे पण विचार घेऊन मग समोर जाऊ. हो, पंकजा मुंडे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहे. अमरावतीमध्ये आज येणार आहे. तुमच्याशी काही बोलणं झालं आहे का? आंदोलनस्थळी भेट देणार आहे का? नाही त्यांचं मी काही भेट नाही, माझं बोलणं नाही. कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेणार असं बच्चू कडू म्हणतात. तर थोड्याच वेळात उदय सामंत हे सुद्धा आपल्याशी भेटण्यासाठी बोलण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर आपण पुढचा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला 1 आठवडा पूर्ण झालेला आहे. बच्चू कडूंची प्रकृती प्रचंड खालावली. 7 दिवसांपासून पोटात अन्नाचा एकही कण नाही. तिवसा ग्रामीण रुग्णालयाचा चिंताजनक अहवाल समोर येतोय. तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी ते प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्या निर्णयावरती ते ठाम आहेत. उदय सामंत त्यांच्या भेटीसाठी येणार आहेत. तर कार्यकर्त्यांशी बोलून आपण पुढील निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला 1 आठवडा पूर्ण झालेला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी, दिव्यांगांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी बच्चू कडू हे अन्नत्याग आंदोलन करतायत. सध्या त्यांची प्रकृती ही खालावलेली आहे. आता काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी फोनवर चर्चा केलेली आहे. फडणवीसांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर आज उदय सामंत, पंकजा मुंडे त्यांची भेट घेणार असल्याची माहिती. तर याचा पुढचा निर्णय आता आपण कार्यकर्त्यांसोबत बोलून घेणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. उदय सामंत यांच्या भेटीनंतर आता बच्चू कडू काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष असेल. कार्यकर्त्यांसोबत ते चर्चा करणार आहेत. उदय सामंत यावेळी आता त्यांच्यासोबत काय बोलणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.